कारण की संभाजी महाराजांची हाईट होती 7.2 इंच आणि शिवाजी महाराजांची हाईट होती 5.4 इंच. संभाजी महाराजांच्या आहाराचा विचार केला तर बसल्या जागेवरती 45 भाकऱ्या टायमाला खायच्या. एकदा का भगवा फडकवला की बाजूच्या गड किल्ल्यांना वाड्या वस्त्यांना कळावं म्हणून महादरवाज्यामध्ये तोफेंचा आवाज द्यायचा. तळागाळातल्या लोकांना कळलं जायचं गडावरून तोफेचा आवाज आला, याचा अर्थ आपल्या राजाने कोणता तरी गड किल्ला जिंकला. म्हणजे तीर्थ गंगासागर म्हणून साहेब याच्यावर एक 4 ओळीची कविता म्हटले की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणिले सप्त नद्यांचं पाणी. जल हे जले तीर्थांचे घर आणि नाव तयास गंगा सागर. तीर्थ गंगासागर म्हणून त्याची ओळख आहे. विचार करा 350 वर्षापूर्वी आपले राजे याच तलावातलं पाणी पिण्यासाठी वापरायचे आणि आपण आज नशिबान आहोत की आज सुद्धा इथे पाणी पिण्यासाठी वापरतोय. बघा शिवाजी राजांच्या काळात जर का हत्ती घोडे जर का पिसळले गेले आपल्या वापरातले तर एका डोंगर माथ्यावरून पडून पुढे मरू नये. कारण की 1200 फूट उंच डोंगरात तुम्ही आता उभे आहात म्हणून त्यावेळी त्यांना शांत करण्यासाठी ते बघा एक कडी आहे. या कडीला ते बांधलं जायचं. उन्हामध्ये तापल्यानंतर तो शांत व्हायचा आणि पुन्हा त्याला स्वराज्यात सामील करून घेतलं जायचं. पण संभाजी राजांच्या काळात याचा वेगळा वापर काय करून घेतला तर याला मल्लखांब म्हणून वापर केला स्वतःच्या शरीराची पिळवणूक करण्यासाठी. आपण सर्वांनी मल्लखांब पाहिले असतील. हे लाकडी पाहायला भेटतात. त्याला अशी काही कोणती कडी नसते, गोल राऊंड शेप बघायला भेटतो बघा. मग हे अशा पद्धतीचं का होतं तर स्वतःच्या हाताची आणि स्वतःच्या शरीराची पिळवणूक करण्यासाठी याचा वापर होत होता. त्याचं कारण एक ताकद भेटली जायची हाताला. दुसरी गोष्ट तलवारी चालवण्यासाठी वेग मिळाला जात असायचा. असं काही तज्ञांची मतं आणि त्याच्यामुळे ही कडी ठेवली असं तज्ञांची मतं पाहायला येतात. कारण की संभाजी महाराजांची हाईट होती 7.2 इंच आणि शिवाजी महाराजांची हाईट होती 5.4 इंच. संभाजी महाराजांच्या आहाराचा विचार केला तर बसल्या जागेवरती 45 भाकऱ्या टायमाला खायच्या. आपल्या 2 भाकऱ्यात 2 चपात्या सुरडत नाहीत. विचार करा काय कॅपॅसिटी असेल, काय ताकद असेल. 7 वर्षामध्ये 120 लढाया कधी राहणार एकमेव राजा जन्माला आला ते होते धर्मवीर संभाजी महाराज. प्रत्येकाची कला राजाने प्रत्येकाला त्या पद्धतीने अवगत करून दिली होती बघा. कारण की ज्यावेळी संभाजी महाराज होळीच्या ती दांडपट्ट्या फिरवायची ना तर समोर सहजासहजी कोणी उभं राहत नव्हतं. म्हणजे विचार करा काय गणिमी का असेल, ती ताकद काय असेल, ती हाईट काय सांगत असेल त्या काळातली बघा. हे त्या काळातला लोहस्तंभ पाहायला भेटतोय. आता आपण पाहणार आहोत ते हत्ती तलाव. ही सह्याद्री सांगते आपल्याला, ही सह्याद्री सांगते की रायगड एक राजधानी आहे आणि या राजधानीच्या चहूबाजूने घेरलेले ही रायरीचा डोंगर आणि या रायरीच्या डोंगराला कुठेही सह्याद्री मात्र कनेक्ट किंवा जॉईन नाही आहे. जशी आज मावळ्यांची गरज लागत होती ना त्या काळात तशी सह्याद्री आज सुद्धा या सह्याद्री या रायगडाला सुरक्षा देण्याचं काम या ठिकाणावरती करते. गणिमाला सह्याद्री ओलांडायची असेल तर काही काळ विचार करावा लागत होता का आपण एका वाघाच्या तोंडात चाललेलो आहोत. म्हणजे सह्याद्रीमध्ये छत्रपती शिवरायांचा वाघाचा अवतार पाहायला भेटत होता आणि हीच राजधानी आपण पाहतो. आयुष्यात जीवनाचं सार्थक करायचं असेल तर एकदा रायगडाची वारी करावी आणि ती करत असताना ती पायी करून पाहावी. ज्या डोक्यातला घाम पायाच्या नखाला स्पर्श करून जातो त्या रायगडाच्या इतिहासाची जाणीव सुद्धा घडवतो की 350 वर्षापूर्वी आपल्या राजाने रायगडाला कसं घडवलं असेल बघा. आपण सर्वांनी आता हत्ती तलाव पाहायला तिथे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. समोर मागच्या दिशेला जे काही तलाव पाहायला भेटतो या तलावाचं नाव आहे हत्ती तलाव. 40 फूट खोल आहे. 210 मीटरचा घेरा इलाका पाहायला भेटतो. तुम्ही कल्पना करा आज तुम्ही गडावरती 2350 पायऱ्या चढवल्यानंतर तुम्ही या गडावरती जर का हत्ती पाहिले असते तर तुम्हाला सुद्धा प्रत्येकाला एक प्रश्न पडला होता. तर एक इंग्रज वकील हेनरी ऑक्झंटनला तो प्रश्न पडला होता का मी 2 पायाचा माणूस रायगड किल्ला चढताना एवढा दमछाक झालो की शिवराय तुम्ही गडावरती हे बलाढ्य देही 4 पायाचे हत्ती रायगडावरती कसे आणले होते. या प्रश्नाचं उत्तर रायगडावरती महाराजांनी सदरेमध्ये देण्यात आलं होतं. पण त्या हत्तीनं अंघोळी आणि पाणी पिण्यासाठी या हत्ती अवधाचा वापर केला होता. पण आता सध्याच्या मध्ये पाणी का नाही तर 1689 ला औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खानाने त्या गडाच्या महादरवाजापाशी अजगरी वेढा घातला होता. गडावरून कोणाला खाली जाता येत नव्हतं, खालून कोणाला वरती येता येत नव्हतं आणि त्याच्यामुळे आपल्या मराठ्यांकडचे सर्व प्रयत्न संपले गेले. आपण गरम तेल ओतलं, गरम पाणी ओतलं गेलं. शत्रूशी लढण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण गडावरती फक्त 3000ची फौज होती. गडाच्या महादरवाजापाशी लाखोची फौज औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान बसला होता. 3 महिन्याचा संघर्ष चालू होता. शेवटला मराठ्याने शेवटचा निर्णय घेतला होता की शत्रू सकाळच्या प्रहरी साखर झोपेला झोपला असेल तर या हत्ती तलावाचा आउटलेट फोडायचं आणि याचं पाणी महादरवाजातून सोडायचं. शत्रू पाण्याच्या लोटाने होऊन जाऊ शकतो. पण गडावरती फितोरी झाली. सूर्याजी पिसाळ्याने गडावरती दगाफटका केला. गडाचा रात्रीच्याच प्रहरी महादरवाजा उघडला आणि गणिमानं शत्रूवरती ताबा मिळवून घेतला आणि हा किल्ला 1689 ला औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खानाच्या ताब्यात गेला. जर काही घडलं नसतं तर दुश्मनाला कदापि रायगड जिंकता आला नसता. शेवट दुश्मनाने हार पत्करून गड सोडून निघण्याची वेळ होती. पण गडावरती आपल्याच लोकांकडून फितोरी झाली.
आपल्या सगळ्या असं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की राजाचा गनिमी कावा किती महत्वाचा होता. राजा एकच होतं की स्वतःची प्रजा ही सुरक्षित राहावी आणि स्वतःची रयत या कोकणात सुरक्षित असावी या उद्देशाने राजाने कामं केली. थोडक्यात तुम्ही सर्वांनी बाहुबली पिक्चर पाहिलंय का? त्या पिक्चर मध्ये एक सीन दाखवलं वेगळा. राज्यावरती जर का संकट आली तर राज्याच्या बाजूची धरणं फोडायची हा प्लॅन राजाने त्या काळात दाखला होता आणि हाच आज रायगडावरती पालट. म्हणून याचा आउटलेट मागील 3 ते 4 वर्षापासून काढण्याचे प्रयत्न चालू आहेत. पण हिरोजी इंदुरकरांची संकल्पना किती महत्वाची आहे. आज सुद्धा कोणत्या इंजिनियर ते आउटलेट सापडले त्याच्यामुळे इथे पाणी साचलेलं पाहता येत नाही. पुढे आपण पाहणार आहोत गंगासागर नावाचं तलाव. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. समोर हे बघा जे काही तलाव पाहायला भेटते या तलावाचं नाव आहे गंगासागर म्हणून. हे 32 फूट खोल आहे, घेरा 184 मीटरचं आहे. छत्रपती शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला काशीचे गागा भट्ट आल्याचं नाव ऐकलं असेल. राजांचा विधिवत पद्धतीने रायगडाच्या भूमीवरती राजसदरेवरती 6 जून 1674 ला जो राज्याभिषेक सोहळा झाला त्या राज्याभिषेकाला जे काही 7 नद्यांचं पाणी आणलं होतं, जे उरलेलं पाणी होतं ते शिवाजीराजांच्या आदेशाने या तलावामध्ये विसर्जित केलं आणि या तलावाचं नाव ठेवलं तीर्थ गंगासागर म्हणून. साहेब याच्यावर एक 4 ओळीची कविता म्हटले की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले सप्त नद्यांचं पाणी. जल हे झाले तीर्थांचे घर आणि नाव तयास गंगासागर. तीर्थ गंगासागर म्हणून त्याची ओळख आहे. विचार करा 350 वर्षापूर्वी आपले राजे याच तलावातलं पाणी पिण्यासाठी वापरायचे आणि आपण आज नशिबान आहोत की आज सुद्धा इथे पाणी पिण्यासाठी वापरतोय. बघा हे 350 वर्षापूर्वी जशाच तसं असणारं गंगासागर आपल्याला पाहता येते. विचार एवढं सांगावं असं वाटतंय 20 फूट मागे गेला तर 400 फुटाची दरी आहे पण समुद्र लेवल पासून हाईट आहे रायगडाची 2851 फूट उंचावरती आहेत. राजाने त्या काळात पाणी स्टोरेज केलं. हे पावसाचं पाणी साचलेलं बघायला भेटतं. विचार करा रायगडावरती महाराजांनी जे काही 11 तलाव 84 पाण्याच्या टाक्या खोदलेल्या आहेत या संपूर्ण पाण्याने भरलेल्या आज सुद्धा बघायला भेटतात. म्हणजे विचार करा गडावरती त्या काळात पाण्याची स्टोरेज क्षमता किती महत्वाची असेल. राजांना माहित होतं एखाद्या वेळा अन्ना वाचून माणूस 7 दिवस जगू शकतो पण पाण्या वाचून जगू शकत नाही. पाण्याचं स्टोरेज या गडावरती जास्त प्रमाणात पाहतो. इथला जेवढा दगड काढला या इमारती सजलेल्या दिसतात ना, इथून निघाले काही कातळातला जो दगड होता तो इमारतीला वापरला. जिथे खड्डे पडले उतरत्या ठिकाणी तटबंद्या बांधल्या, पाणी अडवलं गेलं. नैसर्गिक 12 महिने पाणी पुरेल असा पाणी साठा शिवरायाने त्या काळात तयार केला होता. पण आपल्यासमोर एक प्रात्यक्षिक उभं करा. समोरचे 2 स्तंभ दिसतात का? हे त्यावेळेस एकावर एक असे 7 मजली उंच होते. सायंकाळच्या प्रहरी तुम्ही रायगड किल्ला पाहताय यांना त्या काळात सजवलेला आहे. रेशमी पैठण्यांच्या झालरी, कावदिव्यांच्या पंत्या, तांब्याच्या नळखंटानं कारंजे आणि त्या प्रत्येक देवळीमध्ये एक व्हाईट सदरा घातलेला तो मावळा उभा असेल तर हे प्रतिबिंब जर खालच्या तलावामध्ये पडलेला असेल तर हे प्रात्यक्षिक किती सुंदर असावं. काय रायगडाने ते वैभव पाहिला असेल तर ते दिवस काय असतील याची कल्पना सुद्धा असावी. आपण त्या स्तंभांच्या जवळ जाऊया. गडाचा मुख्य बाल्ली किल्ला पाहिला. बाल्ली किल्ल्याचा जवळचा परिसर पाहूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. वीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. समोरचे 2 स्तंभ पाहायला भेटतात. हे त्या काळातले सप्त मनोरे रायगड किल्ल्यावर येण्या अगोदर सुद्धा कधीतरी पाहिले असतील. बघा इतिहासाच्या 4थीच्या पुस्तकाच्या मागे सुद्धा पाहायला भेटायचे. आज प्रात्यक्षिक रायगड किल्ल्यावरती तुम्ही पाहताय. हे जर का त्या काळात जर सप्त म्हटल्यानंतर एकावर एक अशी जर 7 मजली उंच असतील तर साधारण त्याची हाईट किती उंच असल्या प्रत्येकाची कल्पना करावी. हे त्या काळात पूर्णत्व सजवलं जात असायचं. रंगीबेरंगी पैठण्यांच्या झालरी, कावदिव्यांच्या पंत्या, तांब्याच्या नळखंटानं कारंजे. एखादा सण उत्साह साजरा करायचा असेल त्यावेळेस जर का सजलेला असेल तर वास्तविकता रायगडाची राजधानी ही त्या काळात किती शोभून दिसायची कल्पना करावी. बघा समोरच्या स्तंभाला अष्टकोनी स्तंभ म्हणतात. छत्रपती शिवाजी राजांच्या ज्या काही राण्या आहेत सायंकाळच्या वेळेला निवांत हवा करण्यासाठी इथून बसायच्या याला राण्यांची गॅलरी सज्जा असं म्हणतात. साईडला दुसरा स्तंभ ज्याचं काम चालू आहे याचं नाव आहे विजय स्तंभ. विजयाचा भगवा ध्वज रायगडावरती इथे फडकवला जात होता. एकदा का भगवा फडकवला की बाजूच्या गड किल्ल्यांना वाड्या वस्त्यांना कळावं म्हणून महादरवाजामध्ये तोफेंचा आवाज द्यायचा. तळागाळातल्या लोकांना कळलं जायचं गडावरून तोफेचा आवाज आला याचा अर्थ आपल्या राजाने कोणता तरी गड किल्ला जिंकला. म्हणजे आनंदाचे संदेश देण्यासाठी या विजय स्तंभाचा वापर केला जायचा. पण जर एखाद्या वेळेला राजधानी रायगडावरती जर का संकट आलं असेल तर या गडाच्या बाजूने 8 गडकिल्ले दिसतात. या गडकिल्ल्यांना संदेश द्यायचा असेल तर याच्या 7व्या मजल्यावरती गवताची गंजी पेटवली जायची. सह्याद्रीत समजलं जायचं गडावरून गवताची गंजी पेटल्याचा अर्थ राजधानी रायगडावरती कोणतं तरी संकट आलेलं आहे. मग चारी बाजूच्या काही लोक गाव असतात जे असायचे किंवा गड किल्ल्यांवरचे लोक रायगडाकडे राजधानीकडे निघायचे. शत्रूला
शत्रूला मध्ये सळकपळक करून सोडलं जायचं की शत्रूला सुद्धा कळलं जात नसायचं की आपण आलेल्याची चाऊल जर अजून गडावरती कळाली नाही पण सैन्याला कसं काय कळलं असेल. हा राजांचा गणिमिकावा आणि हे आपल्या राजांची दूरदृष्टी आपल्या राजाने शिकवलेली पाहतो. आता आपण सर्वात गडाचा महत्वाचा बाल्ली किल्ला पाहणार आहोत. किल्ला किती मोठा असू द्या, मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलंय किल्ल्याचा वरचा भाग हा 100 एकर आहे आणि पायथ्या वस्तू रायगड 1200 एकर आहे. पण याच राजधानी रायगडावरून महाराष्ट्रातल्या 365 किल्ल्यांवरती लक्ष वेधण्याचं काम केलं गेलं आणि इथेच महाराजांचा अखेरचा श्वास सुद्धा सुटला गेला. म्हणून हा गडाचा बाल्ली किल्ला आपण आतमध्ये जाणार पाहणार आहोत. तो बाल्ली किल्ला एका 22 एकरामध्ये पाहतो. आपण सर्व मावळे रायगडाच्या माथ्यावरती पायी मार्गाने आलात म्हणून या पालखी दरवाजाचा वापर करताय. जुन्या काळातल्या 32 पायऱ्या आहेत. पायऱ्यांची हाईट पाहिली तर आपल्या पायऱ्यांपेक्षा जास्त पाहायला भेटतात. आता पायऱ्या चढल्या त्या 6 इंचच्या होत्या, या 1.5 फुटापेक्षा जास्त पायऱ्या पाहायला भेटतात. त्याचं कारण असं होतं की त्या काळातले लोक पालखी उचलणारे जे होते ना भोई समाजातले, हे 7 फुटापेक्षा जास्त हाईट नव्हते. कणखर आणि काटक होते. राजे घोडेस्वारने होळीच्या मैदानी आल्यानंतर त्यांना पालखीमध्ये बसवायचं. वरील राजमार्गाने पालख्या किल्ल्याच्या आतील भागामध्ये जात असायच्या म्हणून याला पालखी दरवाजा असं म्हटलं जातं बघा. आणि या पालख्या ज्या महाराजांना आतमध्ये सोडून यायच्या तर इथे विश्रांतीला बसल्या जात असायच्या. साईडला एक छोटासा दरवाजा आहे, चोरदिंडी. जर का शत्रूने गडाच्या बाल्ली किल्ल्यामध्ये अटॅक केला तर शिवाजी राजांना सुरक्षितरित्या त्या बाल्ली किल्ल्यातून निसटता यावं म्हणून त्याला चोरदिंडी असं म्हणतात. कारण की महाराजांनी ज्यावेळेस शाहिस्तेखानावरती हल्ला चढवला गेला तो लाल मोल त्या शाहिस्तेखानाचा होता की नाही. आता त्यालाच त्याची सुरक्षा करणं फार गरजेचं होतं. जर त्या प्रांतातून त्याला स्वतःच्या प्रांतातून किंवा स्वतःच्या राजमहालातून निसटता येऊ शकलं नाही त्यांनी शेवटला 3 बोटं छाटून घेतलीत की नाही. विचार करा राजाचा गणिमिकावा किती महत्वाचा होता. ज्या राजाने त्या गोष्टीचा अनुभव आला गेला स्वतः पण या बाल्ली किल्ल्यात चोरदिंडी म्हणून ठेवली. जर आपल्यावरती हल्ले झाले गेले तर आपल्याला सुद्धा या चोरवाटेतून बाहेर निघता यावं आणि गडाच्या महादरवाजापासून सुरक्षित जाता यावं. कारण की आपण सुरक्षित तर आपलं राज्य सुरक्षित, आपली प्रजा सुरक्षित हा राजांचा हेतू होता आणि स्वराज्य सुरक्षित ठेवण्याचं काम होतं. इथेच 32 पायऱ्या चढूया, गडाचा बाल्ली किल्ला पाहायला आतमध्ये जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.